नमस्कार, श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शिवनेरी कॉलनीतील मोकळ्या भूखंडावर वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न। जिल्हा परिषदेच्या सभागृहात अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न। प्रभाग क्रमांक 2 मधील महिलांसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड नोंदणी शिबिराचे आयोजन। प्रभाग क्रमांक 16 मधील दक्षिणमुखी मारुती मंदिर परिसरात करण्यात आले वृक्षारोपण। आणि माजी सैनिक व महाराष्ट्र शासन सेवक रावसाहेब साळवे यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा उत्साहात संपन्न। आता बातमीपत्र विस्ताराने। जागतिक पर्यावरण दिनानिमित्त धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 9 मध्ये हरित धुळे उपक्रमाअंतर्गत शिवनेरी कॉलनीतील मोकळ्या भूखंडावर वृक्षारोपणाचा कार्यक्रम शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते संपन्न झाला। जागतिक पर्यावरण दिनानिमित्त हरित धुळे करण्यासाठी संपूर्ण शहरात वृक्षारोपणाची मोहीम हाती घेण्यात आली आहे। शहरातील प्रभाग क्रमांक 9 मध्ये नगरसेविका तथा महापालिकेच्या स्थायी समिती सभापती लताबाई सोनार यांच्या माध्यमातून शिवनेरी कॉलनीमधील ओपन स्पेस येथे शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला। पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण ही काळाची गरज आहे। केवळ झाडे लावणे पुरेसे नसून त्यांचे जतन करणे ही काळाची गरज आहे। या उद्देशाने सदर हरित धुळे उपक्रमाअंतर्गत वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी स्थायी समिती सभापती लताबाई सोनार व दिनेश पोद्दार यांनी पर्यावरण रक्षणासाठी संपूर्ण प्रभाग आणि परिसरात तब्बल 3000 वृक्ष लागवड करण्याचा निर्धार व्यक्त केला। या मोहिमेमुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर हरित धुळे निर्माण होण्यास मदत होणार आहे। या प्रसंगी आमदार अनुप अग्रवाल, उपमहापौर ज्योत्स्ना पाटील, माजी महापौर तथा विद्यमान नगरसेविका जयश्री अहिरराव, नगरसेवक संजय जाधव, प्रदीप बैरागी, ललित माळी, नगरसेविका पूनम सिरसाट, यशवंत येवले, एस पाटील, एनडी मासुळे, वसंत वालेराव, रंजना साळुंके, राजू पाटील, उदय पाटील, जनाबाई गवळी, सुभाष पद्मर, संतोष वाघमोडे, त्र्यंबक बागले, सुनील गर्दे, स्वप्नील कुवर, अजय पाटील, चेतन माळी यांच्यासह परिसरातील नागरिक, महिला व तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते। पर्यावरण दिनानिमित्त धुळे शहराचे माननीय आमदार अनुप अग्रवाल यांच्या संकल्पनेतून हरित धुळे संकल्पना आज आम्ही प्रभाग क्रमांक 9 मध्ये सुरुवात करीत आहोत। तरी युवा फाउंडेशनच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 9 मध्ये 3000 झाडं लावण्याचा संकल्प आम्ही केलेला आहे। तरी आज या कामाची सुरुवात झालेली आहे। लवकरात लवकर एका महिन्यामध्ये प्रभाग क्रमांक 9 मध्ये माननीय अनुप अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक ओपन स्पेसमध्ये 10 ते 12 फुटांची झाडं जगवली जातील आणि त्यांची काळजी घेतली जाईल। धन्यवाद। राज्य शासनाच्या माध्यमातून धुळे जिल्हा परिषदेच्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाण सभागृहात अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला। राज्य शासनाच्या माध्यमातून धुळे जिल्हा परिषदेच्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाण सभागृहात अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला। जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बाबासाहेब बेलदार यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रमाचे आयोजन प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने करण्यात आले होते। या कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्राच्या परंपरेनुसार सभागृहात मानाची गुढी उभारून करण्यात आली। त्यानंतर उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत सावळे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। संपूर्ण सभागृह जय भवानी जय शिवाजीच्या जय घोषाने आणि शिवरायांच्या प्रेरणेने भारावून गेले होते। या सोहळ्यात उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत सावळे यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन कार्यावर मोलाचे मार्गदर्शन केले। शिवरायांचे प्रशासन, त्यांचे लोक कल्याणकारी धोरण आणि आजच्या प्रशासनात त्यांच्या विचारांची असलेली गरज यावर त्यांनी प्रकाश टाकला। यावेळी प्राथमिक शिक्षण विभागाचे अधिकारी मनीष पवार, अर्थ विभागाचे अधिकारी स्वरांजली पिंगळे, स्नेहा पवार, आरोग्य विभागाचे अधिकारी डॉक्टर सचिन बोडके, गिरीश पाटील, जयश्री सार्वे, प्रतिभा ठाकूर, भावना पाटील, दिनेश महाले, पंकज वाघ, वनराज पाटील आदी उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती वानखेडे आणि प्रवीण बदाने यांनी केले। मी डॉक्टर मनीष राजाराम पवार, शिक्षणाधिकारी प्राथमिक तथा माध्यमिक, जिल्हा परिषद धुळे। आज 6 जून हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रातील ग्रामपंचायती, पंचायत समित्या तसंच जिल्हा परिषदा या कार्यालयांमध्ये शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करण्यासंदर्भातल्या दिनांक 1 जून 2021च्या ग्रामविकास विभागाच्या परिपत्रकानुसार आज अतिशय प्रसन्न वातावरणामध्ये शिवराज्याभिषेक सोहळा गुढी उभारून, एक उंच गुढी उभारून या कार्यालयात जिल्हा परिषद माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धुळे यांच्या मार्गदर्शनाखाली व सर्व
HOD यांच्या उपस्थितीत आणि सर्व अधिकारी कर्मचारी यांच्या उपस्थितीत भव्य दिव्य असं सोहळ्याचं या ठिकाणी आज उद्घाटन करण्यात आलं आणि या कार्यक्रमाला अध्यक्ष आदरणीय साबळे साहेब, साप्रवी डेप्टी सीओ आणि सर्व HOD या ठिकाणी उपस्थित होते. आजच्या ह्या कार्यक्रमाचं विशेष महत्त्व म्हणजे ज्यांनी ह्या रयतेला, या राज्याला दिशा दिली असे छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचीच नव्हे तर संपूर्ण विश्वाचे दैवत आहेत आणि अशा दैवताचं राज्याभिषेक हा 6 जून 1674 रायगडावर झाला आणि त्याची प्रचिती म्हणून प्रत्येक कार्यालयामध्ये, धुळे जिल्ह्यामध्ये सर्व ठिकाणी हा साजरा करण्यात आला. आजच्या शिवराज्याभिषेक दिनाच्या मी आपल्या सर्वांना अगदी मनपूर्वक शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाराज. हरिओम बहुउद्देशीय संस्था व श्री हरिओम महिला बचत गट यांच्या संयुक्त विद्यमाने धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 2 मधील महिलांसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड नोंदणीच्या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हरिओम बहुउद्देशीय संस्था व श्री हरिओम महिला बचत गट यांच्या संयुक्त विद्यमाने धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 2 मधील महिलांसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड नोंदणीच्या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदर शिबिराचे हरिओम बहुउद्देशीय संस्थेचे गणेश चौधरी व श्री हरिओम महिला बचत गटाच्या वर्षा गणेश चौधरी यांच्या मार्फत आयोजन करण्यात आले होते. शिबिरात 2000 महिलांची नोंदणी करण्यात आली. यापैकी एकता नगर, द्वारका नगर, तिरुपती नगर, सुगंध हर्षक सोसायटी, ओम शिवम नगर, तापीमाई सोसायटी, चामुंडा माता नगर, भगवती नगर, भगतसिंग कॉलनी, घुगे नगर, जिल्हा परिषद कॉलनी, न्हावी कॉलनी, सदाशिव नगर, गदमाळी नगर, संत सेना नगर, दत्त कॉलनी येथे NCMC स्मार्ट कार्ड शिबिरात नोंदणी केलेल्या 1000 महिलांना NCMC स्मार्ट कार्ड वाटप करण्यात आले. महिलांना मनोरंजन म्हणून सदर शिबिरात नोंदणी केलेल्या महिलांमधून लकी ड्रॉ काढून 25 भाग्यवान महिलांना भेटवस्तू म्हणून साडी देण्यात आली व त्यातून प्रथम विजेत्या महिलेस पैठणी साडी देण्यात आली. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून धुळे महानगरपालिका नगरसेविका चित्रलेखा विक्की परदेशी, रत्नाबाई सुबोध पाटील, शीतल तुषार जाधव यांच्यासह गणेश चौधरी, वर्षा चौधरी, ॲडव्होकेट राहुल माळी, रवींद्र ठाकरे, अमर फरताडे, योगेश वाडिले, ज्ञानेश्वर पगारे, बापू जाधव, हेमंत चौधरी, सागर चौधरी, विवेक चौधरी, तेजस चौधरी, जगदीश चौधरी, सुनील जोशी, सुनील बागुल, विनोद फुलपगारे, जयेश मालुसरे यांच्यासह परिसरातील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ही योजना शासनाची, ही काही योजना माझी नाहीये. फक्त आम्ही निमित्त आहे की ती शासनाची योजना तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करतोय. आम्ही सामाजिक काम करत असताना लोकांना येणाऱ्या अडीअडचणी लोकांच्या घरापर्यंत जाऊन कशा सोडवायच्या ते आम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे. जसं या शासनाने योजना चालू केली की आता डिजिटल कार्ड करायचंय, सगळ्यात पहिले डोक्यात विचार आला की आपल्या वार्डात आवरून टाकू. पहिले तुमच्या आशीर्वादाने, तुमच्या मदतीने प्रभाग क्रमांक 2000 महिलांची आपण कार्ड नोंदणी केलेली आहे. त्याचा पहिला टप्पा कार्ड आपण आधी इथं वाटतोय. दुसरा टप्पा माझ्या घराकडे सुरुवातीकडून गेली यावेळेस. तर ज्या ज्या महिलांनी आपण जसे जसे शिबिर घेतले, एकता नगर असेल, द्वारका नगर असेल, तिरुपती नगर असेल, भगवती नगर असेल, वाटप करून चालणार नाही. म्हटलं महिलांना काहीतरी आनंद मिळाला पाहिजे की कार्ड काढून काहीतरी झालं बा. कार्ड काढून तुम्ही माझा फायदा नाहीये, मला समाधान आहे की एवढ्या महिलांना मी इथपर्यंत कार्ड देऊ शकलो. तर आम्ही विचार केला की महिलांनी पण एक दिवस स्वतःसाठी जगलं पाहिजे, दुसऱ्यासाठी आनंद घेतला पाहिजे, काहीतरी आपण मनोरंजनासाठी काहीतरी ठेवलेलं पाहिजे. इथे ज्येष्ठ बसलेले आहेत माझे, त्यांनी खूप प्रयत्न केला कार्डासाठी हे करायचं, पण एवढेच करून बसून गेले मध्ये आणि करून घेतलं. बाकी ज्यांना काही करू दिलं नाही पुरुषांमध्ये नाही. म्हटलं पहिले महिलाच प्रथम, महिलांना मान देऊ. धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 16 मधील दक्षिणमुखी मारुती मंदिर परिसरात हरित धुळे उपक्रमाअंतर्गत भाजप महिला मोर्चातर्फे वृक्षारोपणाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. धुळे शहरात हरित धुळे उपक्रम राबवण्यास सुरुवात झाली. त्या अंतर्गत शहरातील प्रभाग क्रमांक 16 मधील दक्षिणमुखी मंदिर परिसरात भाजप महिला मोर्चातर्फे वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा सुवर्ण पाटील तसेच दक्षिण मंडल अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील यांच्या माध्यमातून सदर वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी परिसरात विविध वृक्षांची लागवड करून त्यांचे जतन करण्याचा संकल्प करण्यात आला. यावेळी यशवंत येवले, प्रकाश ओबाळे, नगरसेविका कल्याणी अंबळकर, नगरसेवक धीरज परदेशी, सुनीता पाटील, सुवर्ण निरगुडे, सुरेश आईरराव, सुशील वर्मा, योगेश वाणी, चेतन सोनार, रमेश जोशी, देवयानी जगताप आदींसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. क्रमांक 16
पश्चिम हुडको चाळीसगाव रोड परिसरातील 80 गाळे या परिसरामध्ये दक्षिणमुखी मारुती मंदिराची नवीनच या ठिकाणी प्रतिष्ठापना झाली आहे. या मोकळ्या जागेमध्ये या ठिकाणी एक पेड माँ के नाम या मोदी साहेबांच्या संकल्पनेतून आज पर्यावरणात दिवसाचं औचित्य साधून आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्याचं ठरवलं. त्याच्या अनुषंगाने या ठिकाणी 15 वृक्ष रोपण सगळ्यांनी मिळून या ठिकाणी आज या ठिकाणी केलं आहे. निश्चितच येणाऱ्या पुढच्या भविष्याच्या काळात हे वृक्ष मोठे होतील आणि या वृक्षांच्या छायेखाली या परिसरातील लोकांना एक चांगली छाया प्राप्त होईल अशी आम्हाला सगळ्यांना खात्री आहे. सकाळी 7 वाजता आपलं गणेश मंदिर कुठलं सिद्धेश्वर गणेश मंदिरा परिसरामध्ये स्वच्छता अभियानाअंतर्गत त्या रोडची आपण स्वच्छता केलेली आहे. सगळे कार्यकर्ते त्या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शहराचे लाडके आमदार अनुपभाई अग्रवाल हे देखील या कार्यक्रमात सहभागी झाले आणि आमचा सगळ्यांचा उत्साह त्यांनी द्विगुणित केला. माजी सैनिक व महाराष्ट्र शासन सेवक रावसाहेब आनंदा सावळे यांचा सेवापूर्ती गौरव सोहळ्याचा कार्यक्रम शहरातील साखरी रोडवरील सैनिक लॉन्स येथे मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला. माजी सैनिक व महाराष्ट्र शासन सेवक रावसाहेब आनंदा सावळे यांचा सेवापूर्ती गौरव सोहळ्याचा कार्यक्रम शहरातील साक्री रोडवरील सैनिक लॉन्स येथे मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. यावेळी दिलीप क्षीरसागर, सुभेदार मेजर SR पाटील, श्रीराम पाटील, प्रभाकर भांबरे आदींनी मनोगते व्यक्त करताना रावसाहेब साळवे यांच्या जीवन कार्याचा आढावा घेतला. त्यानंतर माजी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रावसाहेब सावळे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी सदाशिव सोनवणे, शिवाजी मानकर, सुमन सोनवणे, सुनंदा सावळे, विकास सावळे, धनंजय सावळे, वृषाली सावळे, शिवांश सावळे यांच्यासह आत्पेष्ट व नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. केसरगावमध्ये आम्ही कॉम्पिटिशन लढायचो. असे कॉम्पिटिशन लढायचो आम्ही इंटर बॅटरी, इंटर युनिट आणि इंटर ब्रिगेड पर्यंत पण आम्ही सोबत कॉम्पिटिशन लढायचो केसरगावमध्ये. परत फायरिंग, स्मॉल हाऊस फायरिंग म्हणतो आपण, तर हे सिव्हिल लोकांना पण ऐकायला साधन मिळेल. फायरिंग मध्ये सगळ्यात बेस्ट फायरर असे फायरर होते ते मला वाटतं होते कोड लेवल पर्यंत फायरिंग मध्ये गेले होते. कोड लेवल पर्यंत म्हणजे आपण म्हणतो ना राज्य लेवल, जिल्हा परिषद, जिल्हा लेवल, महाराष्ट्र, नंतर मग राष्ट्रीय याच्यावर तोपर्यंत ते कोड लेवल पर्यंत फायरिंग मध्ये गेले होते. तोपर्यंत मी पण त्याच्या सपोर्ट मध्ये होतो बऱ्याच ठिकाणी. नंतर स्पेशल गनमध्ये त्यांचे उत्कृष्ट कार्य होतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अँटी एअरक्राफ्ट गन. आजच्या तारखेला आपण ऑपरेशन सिंधूमध्ये पण बघितलं असेल, सगळ्यात उत्कृष्ट काम म्हणजे अँटी एअरक्राफ्ट गनने केलेलं होतं. आणि रडार, रेडिओ अँगल डिटेक्शन अँड रेंज, ज्या रडारांनी की आपलं एरोबडा घ्यायचं बरं, त्यांना डिटेक्ट करणं, नंतर अँटी एअरक्राफ्ट गनने फायर करणं. तर मी होतो रडार ऑपरेटर आणि ते होते अँटी एअरक्राफ्ट गन ऑपरेटर. मग मी तुम्हाला शॉर्टकट सांगतो कारगिलची गोष्ट. आम्ही कारगिलला सोबत बिडीबारी कॉन्सर म्हणजे जम्मूमध्ये बिडीबारी कॉन्सरला आम्ही होतो, सोबत होतो. ज्या सेक्शन मध्ये आम्ही होतो बिडीबारी पासून फक्त पाकिस्तानचा बॉर्डर एरिया फक्त 14 किलोमीटर लांब होता, फक्त 14 किलोमीटर. त्यावेळेस जर वातावरण सांगितलं तुम्हाला, जी नदी येत होती ती नदी पाकिस्तानकडे येत होती. त्या नदीचा अंदाज तशी माता सोड घेणार आपलं एवढंच अंतर होतं. जर तो संध्याकाळी 9:30 तर 10:15 आमच्या एवढी पोहोचेल. या ठिकाणी आम्ही ड्युटी करायचो. ते राहायचे घरवर, मी राहायचो रडावर. आमचं आता थोडंसं राहायचं. जर तिथं जर झाडाचा पालकपणा हालत होता तरी आम्ही सेलिब्रेट करतो. एवढं वातावरण बेकार होतं. परत ज्यावेळेस आपले 5-6 जवान जम्मू साईडचे होते, त्यांना म्हणजे सुरुवातीला जे रेतीला गेले ते जवान तिकडे गायब झाले. त्यावेळी त्या जवानांचा घरी आले म्हणजे त्यांची बॉडी घरी आली. त्यावेळी त्यांचा आपला याचा कार्यक्रम राहतो. त्या कार्यक्रमात आम्ही गेलो तर तिथे लेडीज, तिथे लोक असे शब्द वापरत होते आम्हाला, तर नाही काम चाललं किंवा आपली आर्मी काय करते, आपली फौजी काय करतायत असे शब्द वापरायचे. कारण की त्यांचे नाकून काढले, डोळे काढलेले, बाहेरचे बोटं कापलेले. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शिवनेरी कॉलनीतील मोकळ्या भूखंडावर वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न.
जिल्हा परिषदेच्या सभागृहात अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न. प्रभाग क्रमांक 2 मधील महिलांसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड नोंदणी शिबिराचे आयोजन. प्रभाग क्रमांक 16 मधील दक्षिणमुखी मारुती मंदिर परिसरात करण्यात आले वृक्षारोपण. आणि माजी सैनिक व महाराष्ट्र शासन सेवक रावसाहेब साळवे यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा उत्साहात संपन्न. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजची बातमीपत्र संपली. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.